हां महाबळेश्वर वाटेतून झाली होती त्यांनी बोलण्यामध्ये सगळं माझं सगळं बरोबर सांगितलं वाचतो हां तर तुझ्या पहिल्यापासून होतो हां ते मला सांगितलं की काही नाही शक्ती आहे चांगली त्याने पण ते सांगितलं त्यांनी मला सांगितलं तुझं मोठा लक्षात होणार मोठ्या गोष्टी आणि त्याने अनाथ मिळूनच्या नावाखाली लावून थोडे येऊन पैसे 11,000 जमा करून पण ते मला डाऊट दिला मी आली तेव्हा तुम्ही घाबरून निघालो कारण ते देवीचं पाडं असं होतं मला थोडं वाटलं त्यांनी पण निघाली सांगितलं सगळं तुम्हाला सांगितलं त्याने मला काही गोष्टी दिल्या लक्ष दिलं आणि मला सांगितलं की शिवलिंग दुधाभिषेक कर आणि तो घरात तो घर घातला नाही कारण मी तुम्ही दिलं ते ते तुला आणायला सांगितलेलं ना आणलं मी सगळं ठीक आहे मग तो घे ना. चेहरा कसा मला चेहरा वर ठेव आणि तसं पकडून बघायचं. दरबाराचं पाणी घेऊन जा. ठीक आहे हे सर्व आहे ना एका ताटामध्ये ठेव तामणामध्ये ठेव हां एका आणि दरबाराचं पाणी आहे ना त्याच्याने 5 दिवस रोज त्याला अभिषेक कर. हां चांगलं पाणी घालायचं तामणात हां आणि 5 दिवस रोज त्याला पाणी घालून पुसायचं दरबाराच्या पाण्याने आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी उचलून ते घरातल्या मंदिरात ठेव. ठीक आहे बाकी काय करू बाकी जर तुला रुद्राक्ष घालायचं असेल हां तर चांदीमध्ये घाल. ठीक आहे मग घरच्या मंदिरात ठेव. हां काय होणार ना पण 5 दिवस हे करेल दरबाराचं पाणी हां दरबाराचं पाणी मी शनिवारी घेऊन गेला आहे ना ते चांगलं भिजवायचं दरबाराच्या पाण्यात 5 दिवस तसं रोज कर 5 दिवस आणि मग ते चांगलं पुसून मग घरच्या मंदिरात